आणि आता शरद पवारांच्या एका महत्त्वाच्या आणि मोठ्या विधानासंदर्भातली बातमी पाहूयात। शरद पवारांनी अजित पवार गटाला उद्देशून एक महत्त्वाचं विधान केलंय। माझ्या मुलीकडे कर्तृत्व असताना देखील तिला बाजूला ठेवत इतरांना संधी दिली तरी ते राष्ट्रवादी सोडून गेले, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी अजितदादा यांच्यासह फुटलेल्या आमदारांवर निशाणा साधलेला आहे। तर अंतुलेंनी माझा 70 पैकी 62 आमदार फोडले होते, तेव्हा मी 5 आमदारांचा नेता झालो। त्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये जनतेने 58 आमदारांना पाडलं। हीच स्थिती आगामी निवडणुकांमध्ये दिसणार असल्याचं देखील शरद पवारांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांनी असं म्हणत फुटलेल्या आमदारांना आता गर्भित इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे। पण वेळप्रसंगी कर्तृत्व असताना सुद्धा स्वतःच्या मुलीला बाजून ठेवलं, पण कार्यकर्त्यांना संधी दिली, हा इतिहास विसरते। मला परत कोणतरी माझ्याशी घालले आणि मला म्हणजे हे तुम्ही काय केलं? आज हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये 8 वेळेला उत्कृष्ट संसद सचिव म्हणून कुणाला बक्षीस मिळालं? सत्ता नाही आणि अमेरिका सत्ता नसताना 1980 साली माझे 70 आमदार निवडून झाले आणि काही कामासाठी मी इंग्लंडला गेलो। आमचे जे मुख्य होते ते आमचे 70 आमदार होते, त्याचे 64 आमदार अंतुलेंनी खोदले। मी 70 आमदारांचा विरोधी पक्षाचा नेता होतो, तो मी 5 जणांचा नेता झालो आणि सगळे